संजय गांधी लाभार्थी संघटनेचा प्रांतभर मोर्चा, विविध मागण्यांचं अप्पर तहसीलदारांना निवेदन। हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला होता। लाभार्थ्यांना अनुदान वितरण व्यवस्थेतील गोंधळ, उत्पन्नाच्या दाखल्याची मर्यादा वाढवा, 2023 पासूनचा फरक द्या यासह अनेक मागण्यांचं निवेदन अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांना देण्यात आलं। इंदिरा गांधी वृद्धापकाळ आणि विधवा या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांना केंद्र शासनाकडून वितरित होणाऱ्या फेब्रुवारी 2023 पासूनच्या अनुदानाच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी, उत्पन्न दाखल्याची मर्यादा ₹1 लाखापर्यंत करण्यात यावी, लाभार्थ्यांना दरमहा ₹4000 अनुदान मिळावे, रेशन कार्डमधील नाव कमी करणे व वाढवणे यासाठी ग्रामीण भागात 2 दिवस कॅम्पचं आयोजन करण्यात यावं, दरमहा नियमितपणे अनुदान मिळावे, दरमहा मोफत रेशन धान्य मिळावं या मागण्यांसाठी हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार योजना लाभार्थी संघटनेच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। मागण्यांचं निवेदन अप्पर तहसीलदार सुनील शेरखाणे यांना देण्यात आलं। यावेळी हातकणंगले संजय गांधी निराधार योजना कार्यालयामार्फत संजय गांधी, श्रावण बाळ, इंदिरा गांधी आदी विविध योजनांचे कामकाज हातकणंगले तहसील कार्यालयातून चालते, परंतु या कार्यालयामार्फत अनुदान वितरण कामातील भोंगळ कारभारामुळे अनुदान मंजूर होऊनही लाभार्थ्यांना त्यापासून वंचित राहावं लागते। याबाबत प्रांत अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी अप्पर तहसीलदार शेरखाणे यांच्याकडे करण्यात आली। सदर आंदोलनामध्ये डॉक्टर विशाल साजनीकर, रमेश पाटील, प्रकाश मोरबाळे, दिनकर कांबळे, वसंत तांबे, रंजना माळी, दगडू कांबळे, बाळासाहेब चौगले, वसीम जमादार यांच्यासह लाभार्थी सहभागी झाले होते। महानकर न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।